रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये सहर्ष स्वागत आणि विशेष करून सह्याद्री प्रश्न मंजुषेत आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपला जो 12वा ड्रॉ आहे, म्हणजे 12वा जो प्रश्न आपण विचारला होता त्याचा आपण आज मानकरी हे करायचा आहे, निवडायचा आहे। आणि त्याच्यासाठी कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष ठिकाणी तानाजी विलास पाटील पाळीवाडीचे आहेत। त्यानंतर आज आपण ज्यांच्याकडून ड्रॉ काढणार आहे अशी महिला प्रतिनिधी अध्यक्ष अक्षता अजित देसाई मानी, त्यानंतर अजित दिनकर देसाई मानी, त्यानंतर सुभाष गोविंद कांबळे मडगाव आणि सुरेंद्र वामन देसाई मानी। विशेष करून त्यांना आम्ही मुंबईवरून गोरेगाववरून आज या कार्यक्रमासाठी बोलवलेला आहे। तर अशा पद्धतीनं आज आपण जो मागचा प्रश्न होता त्या प्रश्न काय होता की मधमाशी, नेमकं मधमाशीचं जे पोळं असतं ते पोळं मधमाशी कशापासून कोणत्या पदार्थापासून तयार करते, तर त्याचं अचूक उत्तर आहे मेण। आणि मेणापासून ती पोळं तयार करते आणि मध खाल्यानंतर ती मेण तयार करते आणि मेणापासून पोळं तयार करते आणि त्या पोळ्याच्या कंटेनरमध्ये ती मधमाशी काय करते, आपल्याला पावसाळ्याला लागणारा जो मध आहे तो साठवून त्याला सील करून ठेवते। तर अशा पद्धतीचं त्याचं अचूक उत्तर आहे। आणि अचूक उत्तर ज्यांनी दिलेलं आहे त्यांची आपण आता इथं नावं घेणार, म्हणजे या आपल्या बॉक्समध्ये टाकणार आहे। शशिकांत पाटील, अशी घडी झाला, अशी 4 एवढीच। विलेज कल्चर डिस्कवरी सुनील शेवाळे, पूजा शेवाळे, जितेंद्र देसाई आणि प्रमोद तानवडे। तर यावेळी थोडंसं कठीण कदाचित प्रश्न असल्या कारणानं जास्त लोकांनी याच्यात पार्टिसिपेट केलेलं नाही आहे। तर आता यांच्यात नेमकं कोण आजचा विनर ठरतोय आपण पाहूया। तुम्ही काढा। तर अशा पद्धतीनं आज कोण मानकरी आपल्या 12व्या जो काय प्रश्न आहे त्याचा कोण ठरतंय बघू। शशिकांत पाटील। शशिकांत पाटील, शशिकांत पाटील यांचं सह्याद्री डिस्कवरीकडून हार्दिक अभिनंदन। आणि त्यांनी माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7276003232 याच्यावर संपर्क करावा। तर अशा पद्धतीनं या प्रतियोगितेत जर भाग घ्यायचा असेल तर आपलं सह्याद्री डिस्कवरी जे चॅनल आहे ते त्याला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि शेअर केलं पाहिजे। आपल्याला सह्याद्री 1 मिलियन लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे आणि त्याच्यासाठी आपण हा सह्याद्री प्रश्न मंजुषा प्रतियोगिता जी आपण ठेवलेली आहे त्याचंच कारण आहे। आणि याच्यासाठी याच उद्देशाने या प्रश्न मंजुषा आपण चालवतोय, जेणेकरून सह्याद्री काय ही 1 मिलियन लोकांच्यापर्यंत कमीत कमी पोहोचवण्याचा आपला प्रयास आहे। आणि या प्रयासात सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो। आणि जो काय पुढचा प्रश्न असेल त्या पुढच्या प्रश्नात 13व्या प्रश्नात आपण आता भेटू। चला, एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।